कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. येतोय का? ऐसे वर्ममज दावे नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. ऐसे वर्ममज दावे नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडईन. ऐसे वर्ममज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरो दास तुका यवंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरे वंदू सारजाजे चतुर्णनांची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती. श्रोते सज्जन तया माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारते जन तया माझे दंडवत. आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला. अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे. सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा तुमच्या, लागलो निज चरणा. हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या, निज चरणा तुमच्या, लागलो निज चरणा. हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा तुमच्या, लागलो निज चरणा तुमच्या, लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या, सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले. ऐसे वर्ममज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक आणि पंढरी पथ साधक, वैराग्य बलवंत,
चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत आणि कृतरुणी भगवंत अक्षय तनुगात्र महासत्पात्र परम पवित्र आणि बोलोबा पुत्र असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील सुंदर असा हा 4 चरणांचा सरळपंथी संतपर प्रकरणातील अभंग आहे. आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय हे संतांच्या भेटीचं वर्म देवाला विचारतात. विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगावरती काही क्रमशः असं चिंतन आरंभित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे राजे योग्याची माऊली अलंकापूर निवासी संजीवन समाधिस्थ विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय त्याचबरोबर स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज आणि जोग महाराजांचेच असणारे शिष्य स्वानंद सुख निवासी सद्गुरु बंकट स्वामी महाराज आणि त्याच बंकट स्वामींचे असणारे शिष्य स्वानंद सुख निवासी सद्गुरु ब्रह्मविद वरिष्ठ कलियुगातील प्रति भीष्माचार्य आणि भगवान शंकराचा अवतार असणारे श्री संत सद्गुरु वामनभाऊ महाराज ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरु भगवान बाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने भगवान बाबांची ही 58वी पुण्यतिथी आता होऊन गेलेली आहे आणि भाऊंची ही 48वी पुण्यतिथी परवा गडावरती झालेली आहे. आणि म्हणून या पुण्यतिथीचे कार्यक्रम समग्र महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्याही बाहेर आहेत, देशाच्याही बाहेर आहेत. सध्या भाऊबाबांची पुण्यतिथी मुंबईमध्ये कमीत कमी सध्या 100 ते 150 ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. आणि भाऊबाबाच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम हे 8 दिवस अगोदर सुरुवात होतात आणि पुण्यतिथी झाल्याच्या नंतर जवळजवळ 8 ते 15 दिवस पूर्ण परिसरामध्ये या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात. प्रत्येक गाव, आपल्या शेजारी सगळी गावं आहेत, पांगुळगव्हाण, करेवाडी, जेवढी काही गावं आहेत, अगदी आष्ट्यापासून पांढरी वगैरे, त्या प्रत्येक गावामध्ये दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, आता कालच खूप मोठा कार्यक्रम पांगुळगव्हाणला झाला, करेवाडीला झाला. कशाचा? भाऊंच्या पुण्यतिथीचा. प्रत्येक गावामध्ये ही पुण्यतिथी त्या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये, आपला तर भाऊंचा परिसरच आहे, इथं तर साजरी होते हे विशेष नाही, पण समग्र महाराष्ट्रामध्ये एवढंच नाही, देशामध्ये आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो विदेशामध्ये सुद्धा भाऊ बाबांची पुण्यतिथी साजरी होते. आणि तुम्ही म्हणता हे काय विशेष आहे? मृत्यू लोकात होते हे विशेष नाही, पण तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. कसं थोडा वेळ झालेला आहे, कारण दिंडी मिरवणूकच एवढी रंगली इतका त्याच्यामध्ये वेळ जाईल असा आपण विचार केला नव्हता. त्याच्यामुळे आता फक्त चाली शिंगल करायच्या, प्रमाण भरपूर म्हणायचे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित जुळून आणायच्या आहेत. बरोबर 12 वाजता पुष्पवृष्टी करायची आणि त्यानंतर थोडा वेळ अभंगाचा भावार्थ पाहून आपल्याला अगदी वेळेवर कीर्तन संपवायचं आहे, कारण आपल्याला सर्वांना प्रसाद घ्यायचा आहे. कारण हा पुण्यतिथीचा प्रसाद असतो. याच्यामध्ये भाऊबाबांच्या नावाचे नामस्मरणाचे संस्कार झालेले असतात. लक्षात घ्या, जेवण तर आपण घरी जेवतो वेगवेगळ्या प्रकारात. आता प्रत्येकाच्या घरी पूर्वी काळामध्ये एक 20 वर्ष 15-20 वर्षाखाली जर गेलाल तर चपाती आणि पोळी सणाशिवाय मिळत नव्हती. लक्षात घ्या, आता अलीकडे सगळं उलट झालेलं आहे. आता चपाती कुणी खाईना, सिटीमध्ये सुद्धा सगळे ज्वारीच्या भाकरीवर आले. कारण का? शुगर, आमकं तमकं, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून घरी आपण जेवतो, पण इथं प्रसाद असतो. याला प्रसाद का म्हणतात? लक्षात घ्या, कारण याच्यावर संतांचे नामस्मरणाचे संस्कार झालेले असतात. जसं हॉटेलवरचं अन्न हे चविष्ट असतं परंतु पवित्र नसतं. लक्षात घ्या, पण इथलं चविष्ट नसेल पण इथलं पवित्र असतं, म्हणून त्याला प्रसाद म्हणतात. आणि हा प्रसाद आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि मग समग्र महाराष्ट्रामध्ये पुण्यतिथी साजरी होते. आणि मग आता आपल्या गावामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा कधीपासून झालेली आहे याच्या अगोदर मला वाटतं ही संकल्पना कुणाच्याही मनात आलेली नव्हती. पण आम्ही एक 4-5 दिवसापूर्वीचा विषय, सकाळी व्यायाम करत असताना आम्ही त्या आपल्या रोडवरती आपले रामभाऊ सांगळे
यांच्या मनात ही संकल्पना निर्माण झाली की आता भाऊंची पुण्यतिथीचा विषय निघाला. 3 तारखेला पुण्यतिथी आली. ते म्हणले याला प्रत्येक गावामध्ये पुण्यतिथी होते, मग आपल्या गावात का होऊ नये. म्हणलं करायला पाहिजे. करायची असेल तर काय तुम्ही तरुण सगळे एकत्रित या, करू शकता. अडचण काय. म्हणले काय नाही. खर्च विचारला मला, खर्च किती येईल. म्हणलं खर्च किती येऊ शकतो. सरासरी आपण संपूर्ण गावाला जेवण घालायचं म्हटलं, साधा स्वयंपाक जरी केला, अगदी लापशीचा जरी केला, तर सरासरी 20-25 हजार खर्च भरपूर झाला पंक्तीला. आणि राहिला विषय कार्यक्रमाचा, तर ते मला म्हणले महाराज तर घरचंच आहे. म्हणलं काय अडचण नाही, मला काही देऊ नका, उलट माझी पहिली देणगी घ्या. म्हणलं काय तुम्ही 4,000 मागा, 5,000 मागा, क्विंटल साखर घ्या, काय तुमचं असेल ते पहिलं मी देतो, काही घेतही नाही. आणि ते अगोदर जाहीर करून हे ठरवलं. याच्यानंतर मग थोडी तरुणांमध्ये एक चर्चा त्या ठिकाणी झाली. ते म्हणले काही अडचण नाही, आपण करू. आणि मग महाराज हो का, कार्य जर समज चांगलं असेल, सत्य जर कर्म असेल, तर निश्चितपणे त्याला देव सुद्धा सहाय्य करतो. त्याचं हे एक उदाहरण आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्यवसाय, तुका म्हणे सत्य कर्म व्यवसाय, तुका म्हणे सत्य कर्म व्यवसाय. घातली भाय नरका जाणे, घातली भाय नरका जाणे, तुका म्हणे सत्य कर्म व्यवसाय. विषय तो त्याचा झाला नारायण. तू का म्हणे सत्य. सत्य जर कर्म असेल तर सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि मग हा संकल्प केला, मग खर्चाचा विषय काय करायचा बा. तर इथं त्या ठिकाणी सुरुवातीला तर म्हणला पंगत मी एकटा घालतो, पण त्याला म्हणलं तसं नाही. नंतर आम्हाला अनेक ड्रायव्हरचे फोन आले, ते म्हणले पंगत आमची राहील. म्हणलं त्यांचं आहे. पुरा नोकरदार वर्गाचे फोन आले, ते म्हणले पंगत आम्ही घालू. म्हणलं काही नाही, हा कार्यक्रम सार्वजनिक आहेत, कारण वामन भाऊ आणि भगवान बाबांचं आपल्या प्रत्येकामध्ये हृदयामध्ये स्थान आहे. आणि निश्चितपणे सार्वजनिक करायचं म्हटल्यानंतर वैयक्तिक काहीच देऊ नका, सार्वजनिक मधूनच आपण हा सगळा खर्च करू. आणि त्या माध्यमातून निश्चितपणे याला झालेली काय आहे मदत आहे. हाच विषय मी 2 तारखेलाच बाबांचं कीर्तन होतं कुठं, खेळदमध्ये. आणि मग खेळदमध्ये भेट झाल्यानंतर सांगितलं बाबांना की असं असं गावामध्ये तरुणांनी थोडंसं पुण्यतिथीचं नियोजन केलंय. बाबा म्हणले कधी केलंय. त्यांना वाटलं कधी केलंय. म्हणलं 3ऱ्या दिवशी. मग काय हरकत नाही. ते म्हणले फक्त 3 तारखेला आपला जो दिवस आहे त्या दिवशी सगळ्यांनी मात्र गडावर यायचं. आणि मग 2ऱ्या-3ऱ्या दिवशी बाबांनी सांगितलं मुंबईमध्ये म्हणले 150 ठिकाणी भाऊंचे सप्ताह चालू आहेत. लक्षात घ्या, हे बाबांच्या मुखातलं वाक्य आहे. आणि म्हणून हा कार्यक्रमाचं आलेलं हे स्वरूप. आणि सगळ्या मनात तरुण जर एकत्रित आलेले, हे जर कार्य सुरू केलं, मग त्याला काय कमी पडत आहे. आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी फक्त निस्वार्थीपणानं जर सेवा जर केली ना, तर काय फायदा होतो. आता वामन भाऊंचे आणि भगवान बाबांचे सगळे चमत्कार आपल्याला माहिती आहेत. नुसता हा संकल्प केला की आपल्या मनाला शांती भेटते एवढंच नाही, पण ते कुणीकून काय काढून देतील याचा भरवसा नाही. मग याच्यामध्ये पुढे आता हे नियोजन करायचं. आता मला तर पुण्यतिथीमुळे मला तर 10 मिनिटं सुद्धा वेळ नाही सध्या. आणि जास्त काम इथं बसायचं कोणी, गौतम आंधळे हा माणूस म्हणला मी थांबतो. आणि थांबल्याच्या नंतर म्हणलं फक्त निस्वार्थपणानं भाऊची सेवा करायची, फळ देणारे ते. आणि निश्चितपणे हो का 4 दिवस पण झाले नाही. आता त्यांनी सकाळी मला सांगितलं सगळ्यात मोठा मला ह्या केलेलं कार्य त्याचा मला लाभ झालाय. त्याला तुम्ही विचारू शकता काय झालं. तर कालच त्याच्या मुलीला कुठं दवाखान्यात नेलं होतं, 3.5 लाख रुपयाचं ऑपरेशन सांगितलं होतं. पण त्याने सांगितलं ही सेवा फळाला आली आणि ते ऑपरेशन करण्याचं टळलं आहे. याला म्हणतात वामन भाऊंची कृपा. विठाला भाऊ बाबांचं कार्य जर आपण निस्वार्थीपणाने धरलेलं आहे, मग त्यात काय आहे, खूप लय 5-10 लाख खर्च करायचा आहे अशातला काही विषय नाही. फक्त आता यावर्षी आपल्याला अंदाज नव्हता म्हणून आपण संध्याकाळची पंगत त्या ठिकाणी ठेवलेली नव्हती. पण पुढच्या वर्षी संध्याकाळी एक कीर्तन आपलं ठेवू, चांगलं पंगत होईल, सकाळी कीर्तन महाप्रसाद होईल. एवढं छोटंसं स्वरूप, खूप मोठा खर्च करायचा आहे अशातला काही भाग नाही. आणि या ठिकाणी आता सहकार्य तर एवढं आहे महाराज, पुढच्या वर्षी डायरेक्ट एक माणूसच पंगत मागायला लागले. आता हे करावं काही एक मोठी पंचायती. हा पण कुठंतरी आपण मार्ग काढून एक थोडंसं काय ती भक्त करायचं. जास्त काय कुणीला द्यायचं नाही आणि काही सुद्धा नाही. छोट्या खाणे आपला हा 2 दिवसाचा उत्सव. आपण गावामध्ये भाऊबाबांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. निश्चितपणे आता काही माणसाच्या मनात शंका येते की बा गडाव पुण्यतिथी होते, मग इथं करायची काय गरज आहे. मग मूर्ती गडाव आहे, समाधी सुद्धा गडाव आहे, मूर्ती आपण इथं का आणल्या.
आपल्याला सुद्धा माथा टेकवायला रोज आपण गडावर दर्शनाला जाऊ शकतो का? नाही. म्हणून आपण त्या मूर्ती गावात आणल्या. लक्षात, कशासाठी? आपल्याला रोज दर्शन घेता यावं. आणि मग आता मूर्ती आणल्या, मग त्याचा काहीतरी छोटा मोठा उत्सव झालाच पाहिजे ना. आणि म्हणून या भावनेतून निश्चितपणे हा पुण्यतिथी सोहळा आणि चांगलं याला स्वरूप आलेलं आहे, हे का नाही? मिरवणुकीला तुम्ही पाहितलं ना, किती आनंद महाराज. विद्यार्थ्यांनी सुद्धा, मी सांगितलं ना, काय महाराज एकदम, आणि विशेष निस्वार्थीपणानं परशुराम महाराजाला फोन केला, त्यांनी सांगितलं मला काही सुद्धा नको, फक्त काय गाडी भाडं असेल तेच द्या, मला काहीच अपेक्षा नाही. निस्वार्थीपणानं सेवा केल्याच्या नंतर निश्चितपणे भाऊ आणि बाबाच काय, पण देवाला सुद्धा सहाय्य करावं लागतंय. विठाला कारण संतांची नुसतं नावं जरी आपण घेतले, वामन भाऊ भगवान बाबा, हो, वैकुंठवासी भीमसे बाबा भजन करायचे, हो, भगवान बाबा जे जे भगवान बाबा, वामन भाऊ जे जे वामन बाबा. या महात्म्यांची नुसती नावं जरी घेतली ना, तरी आपल्या जीवनाचं सार्थक आहे. पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाची नावे. हो, वाणी पवित्र होते, पवित्र देह, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. त्या नावामध्ये सुद्धा तेवढी पावर आहे महाराज. कारण का वैराग्य आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये हे जीवन अगदी, वैराग्याच्या बाबतीत काय सांगावं महाराज भाऊ बाबांचं वैराग्य. सहज जर एखादं वाक्य बोलले तरी ते वाक्य स्वतः परमात्म्याला सुद्धा खरं करावं लागायचं. असे हजारो चमत्कार आहेत भाऊ बाबांच्या जीवनातले. हो, दोघांच्याही नावाचा मी आपल्याला विचार सांगतो. पहा, भगवान बाबांचं नाव आहे भगवान, 4 अक्षर आहेत. आणि या जगाचा जो मालक आहे त्याला सुद्धा भगवंत म्हणतात. लक्षात घ्या, त्या नावामध्ये काय सामर्थ्य आहे. ज्ञानोबराय सांगतात 6 गुण त्यांच्या ठिकाणी आहेत. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. आता एक एक अक्षराचा अर्थ पहा. भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित, आणि वा म्हणजे वासना रहित असं ज्यांचं जीवन होतं त्यांना म्हणायचं भगवान. अजून थोडं पुढे चला, पहा. भगवान बाबा कोणांना म्हणायचं? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन आहे शरीरात. या 11 इंद्रियावर ज्यांचा होता ताबा, ज्यांनी शोधून काढला वारकरी संप्रदायाचा गाभा, त्यांचं नाव भगवान बाबा. विठाला आणि वामन भाऊ, भाऊंचं नाव होतं वामन. 3 अक्षर आहेत, वा म न. त्याचा अर्थ आहे का? आता माणसं सहज म्हणायची वामन भाऊ. जोग महाराजांनी त्यांना नंतर भाऊ हे नाव लावलेले. आजपासून म्हणले यांना भाऊ म्हणायचं. वामन, वा मन, वा मन, की ज्यांनी आपल्या मनाच्या बाबतीत, ज्यांनी आपल्या मनाच्या बाबतीत लोकांना नुसतं वाच म्हणायला लावलं, त्यांचं नाव आहे वामन. लक्षात घ्या, वामन. वरून दिसायला खूप कडक होते. तर जे काही जुनी माणसं आहेत, 48 वर्ष झाले भाऊंना देह सोडून जाऊन. आमचं काही एवढं भाग्य नाही, आम्हाला डोळ्यानं भाऊ काही पाहायला मिळाले नाही. पण ज्यांनी भाऊ पाहितले ते आणखीन जुनी माणसं सांगतात की भाऊंचा स्वभाव खूप कडक होता. एवढा कडक, पण तितकाच आतमध्ये अत्यंत लोण्यासारखा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. हे भाऊंचं जीवन आहे महाराज. वरून दिसायला कडक होते, पण आतमध्ये मन फार कोवळं होतं महाराज, एकदम कोवळं मन. आयुष्यामध्ये जन्म झाल्यानंतर फक्त आईच्या देहाला स्पर्श झाला, परत मरेपर्यंत कुठल्याही परस्त्रीला स्पर्श करू दिला नाही. भाऊंचं दर्शन महिला मंडळ 10 फूट अंतरावरून घ्यायच्या. आणि एकदाच प्रसंग आला होता मोहटा देवीला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजी त्या मोहटा देवीला आल्या होत्या, पंतप्रधान होत्या. विचार करा, त्यांनी भाऊ त्या ठिकाणी होते. त्यांनी मोठा हार घेऊन आला, सांगितलं मला भाऊंचा सत्कार करायचा. एवढा मोठा हार घेऊन महाराज त्या स्टेजवरती इंदिरा गांधी तिकून येत आहेत, आणि भाऊ इकडे आपल्या स्टेजवर बसलेले. आणि भाऊंनी तिकूनच सांगितलं, माय पुढे येऊ नका. म्हणले का? जन्म झाल्यापासून म्हणले या देहाला फक्त आईचा स्पर्श झालेला आहे, त्याच्यानंतर परस्त्रीला अजूनही अंगाला स्पर्श करू दिला नाही. आता थोड्यासाठी मला का वाटेता, याला वैराग्य म्हणतात महाराज. आम्ही जर असतो ना, आता साधा आमदार जरी आला तर म्हणतो या 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 या, तयारीच्या लागी जा. कुठं वैराग्य महाराज? वैराग्य कशाला म्हणतात ऐका. भाऊंचे 2 चौबदार होते तत्कालीन, दगडूबुवा आणि आपले किसनबुवा आवाडवाडीचे. आणि एक दिवस थंडीच्या दिवसामध्ये गडावरती सकाळी सकाळी शेकोटी केली होती, शेकत बसले होते भाऊ. ते दोन्ही चौबदार, हे बाबांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, महंत गुरुवरी विठ्ठल बाबांच्या मुखातलं हे वाक्य आहे.
आणि त्यांनी सांगितलं शेकोटीवरती शेकत बसले आणि बोलता बोलता किसन बुवांनी प्रश्न विचारला, म्हणले भाऊ ते वैराग्य 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 म्हणते तुम्हाला, नेमकं ते काय असतं वैराग्य, आम्हाला सांगा ना. म्हणले भाऊंनी सांगितलं, अरे कृष्णा गबस तुला काय कळायचंय त्यातलं. नाही नाही म्हणले, वैराग्य कशाला म्हणतात तेवढं फक्त आम्हाला सांगा. काही नाही महाराज, समोर जो काय हार पडला होता ना त्याला विस्तू म्हणा, विस्ताचे जे कॉलम जे पडले होते ना ते 2-3 भाऊने असे हातात धरले आणि सांगितलं कृष्णा याला वैराग्य म्हणते. विस्तू हातात धरला पण तरी बाधा केली नाही, याला म्हणायचं वैराग्य. धगधगीत ज्वाळा हो धगधगीत ज्वाला अग्नी जैसा, धगधगीत ज्वाला अग्नी जैसा. बाबांच्या जीवनातले प्रसंग आहेत. बाबाला समाजामध्ये जीवन जगत असताना खूप त्रास झाला. भाऊन नाही झाला, कारण पूर्वी भगवान बाबा हे नारायणगडावर होते. नारायणगडावर असताना समाजानं एवढा त्रास दिला महाराज. आणि एक वाक्य सांगू का, संतांना हयातीत असताना जिवंत असताना समाज फक्त एकच गोष्ट देतो आणि त्याचं नाव आहे त्रास. आश्चर्य वाटन तुम्हाला, पण मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांना आळंदी मधून हाकलून देणारी माणसं कुठली होती? पाकिस्तानची? नाही नाही. तुकाराम महाराजांना काठीने मारणारी माणसं कुठली होती? साऊथ आफ्रिकेची. भगवान बाबावर आळ घेणारी माणसं कुठली होती? पहिल्यापासून इतिहास हेच सांगतोय महाराज, आपल्याच लोकांनी आपल्याच साधू संतांना फक्त त्रासच दिला. एवढं नाही महाराज, अंगच्या कपड्यासहित भगवान बाबांना नारायणगड सोडावा लागला त्या त्रासामुळं, अंगच्या कपड्यासहित. पण हे पहा, भगवंताची सेवा जर खरी असेल तर आज नारायणगडापेक्षा मोठा गड भगवानगड उभा झाला. हे कशामुळे? याला म्हणायचं सेवा. आणि एवढंच नाही, अरे ज्या समाजाने माझ्यावर आळ घेतलाय आणि ज्या गोष्टीसाठी आळ घेतलंय त्या गोष्टीचाच त्याग केला महाराज. कोण करतय? आरतीमध्ये वर्णन आहे, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावोनी आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. एवढंच नाही महाराज, याच्या पुढचा चमत्कार, ज्ञानेश्वरी. भगवान बाबांचा कुठला फोटो पहा, समोर अशी ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. आणि कधीतरी ज्ञानेश्वरी सोबत गाथ्यासोबत फोटो काढला पाहिजे. आपले फक्त नेते, आमदार, खासदार त्याच्यात सेल्फी घेण्यात मग्न आहेत माणसं, पण ज्ञानेश्वरी शिवाय बाबाने फोटो नाही काढला. लक्षात घ्या, समोर ज्ञानेश्वरी. आणि टीव्ही चमत्कार घडला महाराज. दिंडीच्या रस्ता जो आहे त्या ठिकाणी ते गाव आहे, पाण्यावरती उपरनं हातरून बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिसे. एवढंच नाही, बाबांनी माणसं सुद्धा जिवंत केलेली आहेत भगवान बाबांनी. अजूनही एक व्यक्ती आहे, आदिनाथ महाराज पुरी त्यांचं नाव आहे. मात्रेवाडी गाव आहे पात्रोड जवळ खाली, खरड्याच्या भूमच्या जवळ. ती अजून व्यक्ती जिवंत आहे. सध्या त्यांना 97 वय चालू आहे. हो, वारले होते महाराज, लोकांनी निहूनही पुरलं. पण दिंडी गावामध्ये आले, बाबांनी सांगितलं काहीतरी गावात प्रकार झालाय, काय झालाय सांगा. लोकांनी बाबाला सांगितला आणि जाऊन महाराज ते उकरून सांगितलं, अरे कवर झोपवतो म्हणले, उठ म्हणले. ती व्यक्ती उठून उभा राहिली. त्या व्यक्तीचे आणखीनही असं कोड फुटल्यासारखं ते घेड्याने त्यांचं अंग खाल्लंय. अजूनही ती व्यक्ती जिवंत आहे. अशी माणूस, याला म्हणायचं मेले माणूस जिथं उठवेल. अनेक चमत्कार महाराज काय सांगावं.
भाऊंचे चमत्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. भवानीनगर कारखाना एका शब्दावर पेटला होता. हो, करेवाडीला सप्ताह आणि भाऊ गेले सप्ताह आहे तेवढ्या करेवाडीच्या गाड्या सोडवा. जाचक साहेब कोणतरी होते, त्यांनी ऐकलं नाही, म्हणले हा असे किती काही बाबा येतील आणि गाड्या सोडा म्हणतील, जमणार नाही जमणार नाही, त्या कारखान्याला आग लागू दे म्हणले. मी चाललो माघारी फिरले आणि कारखाना पेटला. हे पा बाबा सांगत असतात, ही लाईट आहे, ही लाईट याच्यामध्ये करंट असतोय आतमध्ये, एक वेळेस तो करंट माफ करेल, पण भाऊंच्या बाबतीमध्ये शंका घ्यायची नाही. विठाला 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 विठाला. अनेक प्रसंग आहेत महाराज, अनेक त्यांच्या जीवनात झालेले चमत्कार. टाकळीला सप्ताह होता, वामन भाऊंचा नारळी सप्ताह. आणि मग मंडप लावत असताना एका माणसाच्या दारात मंडप यायचा आणि मग त्या माणसाने सांगितलं, हे बा माझ्या दारात काय हे मंडप लावू नका, तिकडे पलीकडे सरकून लावा. मंडपवाल्याने सगळं लावलं, ते कोपरा तसंच ठेवला. भाऊ म्हणले ह्या कोपरा कोण तसा ठेवलाय? म्हणले काय नाही, ते माणूस लावूनच द्याय नाही. मग भाऊ गेले, त्याला म्हणले लावून दे बस, सप्ताह आहे, 8 दिवसाचा प्रश्न आहे. म्हणलं अजिबात नाही, मला अडचण होती, तुमचा तिकडे पलीकडे सरकून लावा. मग ते भाऊ होते महाराज, ते काही सामान्य होते का? त्यांनी सांगितलं ठीक आहे, म्हणले घ्या आपलं इकडे सरकून, त्याला जागा ठेवा म्हणले, त्याला जायला जागा लागणार आहे. सहज बोलले. दुसऱ्याच दिवशी अंतयात्रा निघली महाराज. पाहता काय माझ्याकडे अनेक चमत्कार महाराज असे भाऊंच्या जीवनातले, काय सांगू तुम्हाला. जिरेवाडीला घडलेला चमत्कार आहे. कधी गेले तर पहा, षष्टीला जी दिंडी असते त्यांना माहिती आहे, जिरेवाडीमध्ये मुक्काम असतो. त्या ठिकाणी काय झालं, जात असताना भाऊंच्या एका वारकऱ्यानं आंब्याची कैरी तोडली. आता उन्हाळ्यामध्ये असतं, चैत्र महिन्यामध्ये ती कैरी तोडली आपली खाण्यासाठी. आणि मग त्या शेतकऱ्याने पाहितलं, त्या आंब्याच्या मालकाने आला, मला म्हणा माझ्या आंब्याला हात का लावला? बोलू नका बोलू नका, फक्त फुलं वाटवा, शांततेत बोलू नका. विठाला 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 विठाला. शेतकरी आला, म्हणला माझ्या आंब्याची कैरीच का तोडली? मोठा वाद निर्माण झाला. भाऊ आले, म्हणले काय झालंय? काय नाही म्हणले, तुमच्या वारकऱ्यानं माझ्या आंब्याची कैरी तोडली. भाऊने खिशात हात घातला, पायावर आलेले चिल्लर, काय तुझे 2-5 रुपये देऊन टाक. नाही नाही म्हणलं, ते जमणार नाही, माझी कैरी मला जिथली तिथं चिटकून पाहिजे. समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काही ऐकलं नाही. ते वामन भाऊ होते महाराज. शेवटी मग कैरी अशी हातात धरली आणि कैरीला सांगितलं, हे बघ नीट जायचं, तुझ्या जागेवर जाऊन चिटकायचं. हा, आणि तू एकटीच चिटक, बाकीच्या येऊ दे खाली. एक चिटकली आणि बाकीच्या आंब्याच्या सगळ्या कैऱ्या खाली आल्या. वामन भाऊ महाराजांचं चरित्र सांगताय. विठाला 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 विठाला. आणि म्हणून या भाऊ बाबांचा हा पुण्यतिथी सोहळा आहे. आणि महाराज संतांची पुण्यतिथी केल्याच्या नंतर आनंद हा देवाला होत असतो.